नमस्कार. मी ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील, अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष. आमच्या पक्षाला स्थापन होऊन आज रोजी 3 वर्ष झालेली आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही 3 निवडणुका पण लढवल्या आणि असंख्य महाराष्ट्रातल्या आमच्या सदस्यांपर्यंत आम्ही पोचलो आणि आमचे पण देखील हजारोच्या वर सदस्य झालेले आहेत. आज खरं तर आमचा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार होतो, परंतु ही जी बातमीतली मुलगी आहे आकांक्षा चतुर्वेदी, हिने काल आत्महत्या केली. हिने नीटचा पेपर दिलेला होता. तिने आत्महत्यापूर्वी जी चिठ्ठी लिहिली त्या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आई बाबा, मला पुन्हा नीटच्या परीक्षेमध्ये, म्हणजे मला मागचे पेपर चांगले गेले होते, पण मला आता जी दुसऱ्यांदा नीटचे पेपर होणार आहे त्याच्यामध्ये मला किती मार्क मिळतील मला माहीत नाही. माझ्या स्वप्नांचा भंग झालेला आहे आणि त्याच्यामुळं मी आत्महत्या करते आहे. आणि म्हणून आम्ही जो आमचा आजचा वर्धापन दिनाचा सोहळा होता तो रद्द केलेला आहे. कारण ही एका मुलीची आत्महत्या नाही आहे, तर ही भारत देशाचा मृत्यू आहे. होय, भारत देशाचा मृत्यू. येणारी पिढी आज एका संकटाच्या छायेखाली जगती आहे आणि ह्याला पूर्णपणे सरेंडर मोदीचं सरकार कारणीभूत आहे. आणि सरेंडर मोदींनी यामुळे राजीनामा दिला पाहिजे. ही एक सरकारी खून आहे. अशा तऱ्हेने देशातली शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उजाडून टाकायचं RSSचं षडयंत्र हे सफल झालेलं आहे. कारण सरेंडर मोदी प्लस RSS यांना फक्त एका वर्गाला शिकवायचंय, फक्त एका वर्गाला पैसे कमवून द्यायचे. यांना कधीही असं वाटत नाही की गरिबाचा मुलगा पण शिकून मोठा झाला पाहिजे, गरिबाच्या मुलांनी सुद्धा शिकून पैसे कमवले पाहिजेत, गरिबाच्या मुलांनी देखील शिक्षणाच्या जोरावरती या समाजामध्ये मान सन्मान मिळवला पाहिजे. आम्ही अनेक वेळा आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आज भारतामध्ये जी काही दुरावस्था झालेली आहे, आता दुरावस्थेच्या पलीकडे आहे आपण. म्हणजे इथे कुणीही आला तरी ही अवस्था सुधारायला किमान 50 वर्ष लागतील आपल्याला. आज सडलेली न्याय व्यवस्था, बाजारू झालेलं शिक्षण, हॉस्पिटलमध्ये चाललेली लूट, महिलांवरती, मुलींवरती, बालकांवरती दिवसा ढवळ्यात चाललेले अत्याचार, हे थांबवायचं सोडून हा सरेंडर मोदी नवीन प्लॅस्टिकच्या नोटा छापण्याच्या याच्यात व्यस्त आहे. कारण त्याचा जो मित्र आहे अदानी, त्याला ते पेट्रोकेमिकलचं लायसन मिळालेलं आहे, ज्यातनं त्या प्लॅस्टिकच्या नोटा तयार होतात. त्याचं केमिकल जे आहे, त्याचं जे लायसन आहे ते अदानीला मिळालेलं आहे. हा सरेंडर मोदी त्या इटलीच्या पंतप्रधानाला मेलोडी देण्यात गुंग आहे. या भिकार चोटांनी काय काय वादे नव्हते केले आम्हाला. आम्ही त्यावेळेस TC मध्ये होतो. 2012-13ची गोष्ट आहे, 14ची गोष्ट आहे. अच्छे दिन म्हणत म्हणत आमचे बुरे दिन आणले यांनी. पण म्हणून लोकसंघर्ष गप्प बसणार नाहीये. लोकसंघर्ष त्याची असेल नसेल तेवढ्या ताकदीसह याला विरोध करणार आहे, याचा निषेध करणार आहे. आज भारत हा देश शिल्लक राहील का नाही इथपासून मला भीती वाटायला लागलेली आहे. अहो, तो शेजारचा पाकडा पाकिस्तान भिकारचोट देश
आज तो जगामध्ये नाक वरती घेऊन तराट चालतोय, फक्त आणि फक्त या सरेंडरमुळं. यांनी जी कॉम्प्रोमाइज केलेली आहे अमेरिका इस्रायल बरोबर, युरोपियन कंट्रीज बरोबर, त्याच्यामुळे आज भारत हा देश म्हणून प्रचंड धोक्यात आहे. रोज वाढत चाललेला भ्रष्टाचार, सरकारी नोकरांना सामान्य नागरिकांप्रती असलेली अनास्था, सरकारी कामामध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये एखादा बिल्डर गेला, एखादा व्यावसायिक गेला, एखादा आमदार खासदार गेला, त्याला मिळणारी ट्रीटमेंट, आणि एखादा सामान्य माणूस जर का काम करायला गेला तर त्याला मिळणारी ट्रीटमेंट, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. म्हणजे आपण पुन्हा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या त्याच व्यवस्थेकडे, मनुवादी व्यवस्थेकडे, पुराणमतवादी व्यवस्थेकडे निघालो नाहीत, गेलेलो आहोत. कारण त्या व्यवस्थेमध्ये देखील एका वर्णाच्या, एका वर्गाच्या लोकांनाच समाजामध्ये प्रतिष्ठा होती, त्यांना शिकण्याची मुभा होती, त्यांना विचार मांडण्याची मुभा होती, राजदरबारी त्यांना मान होता. आताच्या या मनुवादी, आधुनिक मनुवादी व्यवस्थेमध्ये भले एका जातीचं वर्चस्व नसेल राहिलेलं, पण एक वर्ग तयार झालेला आहे ज्यांनी स्वतःचं अस्तित्व हे इतरांपेक्षा वरचढ आहे, आम्ही श्रेष्ठ आहोत असं तयार केलेलं आहे. आणि ही आधुनिक मनुवादता आपल्याला मोडून काढावी लागेल. हा एक प्रचंड मोठा सामाजिक संघर्ष आहे मित्रांनो. आणि यासाठी जो आपला राजा असतो, मी अनेक वेळा सांगतो, मग लोकशाहीतला राजा कोण? तर ज्यांना आपण निवडून देतो ते आपले राजे आहेत. त्यांना आपण कायदे करण्यासाठी, सामाजिक सुधारणा करण्यासाठी निवडून देतो. तिथे चांगली, शिकलेली, समाजाप्रती आस्था असलेली, संवेदना असलेली लोकप्रतिनिधी आपण निवडले पाहिजेत. आणि त्यासाठीच हा लोकसंघर्ष आहे. पुन्हा एकदा आकांक्षा चतुर्वेदीला लोकसंघर्ष पक्षाकडनं आदरांजली वाहतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये बोलता येत नाही, आणि थांबतो. धन्यवाद.